हाय बाळांनो, वेलकम टू प्रिपरेशन सारथी. जे आणि एम एच टी सी ई टीची तयारी आता झाली सोपी. याच्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्सचा जे सी ई टीचा पी वाय क्यू बघतो आहे. 5 मे 2025च्या शिफ्टमध्ये आलेला पी वाय क्यू. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिकचं वेटेज सी ई टीमध्ये खूप छान आहे. या टॉपिकचं वेटेज आहे टोटल 5 क्वेश्चन या टॉपिकमधून येतात. त्याच्यापैकी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचा एक क्वेश्चन हमखास असतो. सोल्युशन ऑफ ट्रायंगल्सवरती 2 to 3 क्वेश्चन्स शिफ्टमध्ये येत असतात आणि आय टी एफवरती 2 to 3 क्वेश्चन्स येतात. असं टोटल एक 5 मार्क्सचं वेटेज, 5 क्वेश्चन्सचं वेटेज देणारा एकमेव टॉपिक आहे पार्ट 1मध्ये. तो म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. याच्यामध्ये आपण एक फर्स्ट पी वाय क्यू बघूयात. द जनरल सोल्यूशन ऑफ द इक्वेशन. एक इक्वेशन आपको दिया होता है. ठीक आहे, आपल्या ऑलवेज एक इक्वेशन दिलेलं असणार आहे. ठीक आहे, मग काय दिलं इक्वेशन बघा इथे. टॅन स्क्वेअर थिटा प्लस सेक 2 थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, त्याचं मग जनरल सोल्युशन काढायला विचारतील, प्रिन्सिपल सोल्युशन काढायला विचारतील. तर टॅन स्क्वेअर थिटा प्लस सेक 2 थिटा इज इक्वल टू 1. आपल्याला काय करायचं असतं बाळांनो, याला ना एका सिंगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट करायचं असतं. सिंगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये याला कन्वर्ट करायचं असतं. ठीक आहे, मग सिंगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि अँगल पण त्याचा काय पाहिजे, सेमच पाहिजे. मग मी काय करतो, माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे बेसिक. आपण बघितलेलं 9पासून बघतो आहे की सेक थिटाचा फॉर्म्युला काय असतो, 1/cos थिटा. इथे काय होईल, 1/cos 2 थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर तुम्ही हा एक फॉर्म्युला बघितलेला आहे cos 2 थिटाचा. काय बघितलेला आहे, 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 माइनस टैन स्क्वायर थीटा बाय 1 प्लस टैन स्क्वायर थीटा. सो पुट, अब ये 1/cos 2 थीटा है तो उसका रेसिप्रोकल हो जाएगा. तो ये क्या आ जाएगा, टैन स्क्वायर थीटा 1/cos 2 थीटा की वैल्यू क्या है, 1 माइनस टैन स्क्वायर थीटा बाय 1 प्लस टैन स्क्वायर थीटा इज इक्वल टू 1. अब इसका रेसिप्रोकल होगा तो क्या होगा, ये टैन स्क्वायर थीटा प्लस 1 प्लस टैन स्क्वायर थीटा डिवाइडेड बाय 1 माइनस टैन स्क्वायर थीटा. ठीक है, इज इक्वल टू 1. ठीक है, यहाँ तक क्लियर है सभी को. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आता की याच्यामध्ये आपण इनिशियली ज्या फेज आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपण एका ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट करण्याचा याला प्रयत्न करतो आहे. एका ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर झालेलं आहे. इथं अँगल काय आलेला आहे आपला, थिटाचा आलेला आहे. इथं पण अँगल काय आलेला आहे, थिटा आलेला आहे. मग आता आपण याला काय करणार, पुढे सोडवणार. ठीक आहे, सोडवण्यासाठी काय करावं लागणार आहे, ऑब्वियसली क्रॉस मल्टिप्लाय करावं लागणार आहे. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, टॅन स्क्वेअर थीटा इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. ठीक आहे, याचा क्रॉस मल्टिप्लाय इकडे झाला, याचा हा क्रॉस मल्टिप्लाय होईल किंवा एलसीएम से डिनोमिनेटर सेम करा इज इक्वल टू, हा याचा डिनोमिनेटर काय आला आता, 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा. हा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा इकडे येईल, हा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा इकडे आला. ठीक आहे, आता बघा ह्याला आपण छान छान सोडूयात. हा 1 काय होईल, कॅन्सल होईल. हा मायनसमध्ये टॅन स्क्वेअर थीटा इकडे आल्यास कुठे येईल, प्लसमध्ये येईल. ठीक आहे, मायनसमध्ये इकडे आल्यास प्लसमध्ये आला आणि ह्या टॅन नॅथमध्ये मल्टिप्लाय करा. टॅन नॅथमध्ये मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, टॅन स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इंटू दिस इज टैन स्क्वायर थीटा इंटू टैन स्क्वायर थीटा. टैन स्क्वायर थीटा का स्क्वायर प्लस ये माइनस में इधर आ गया तो कहा जाएगा प्लस में. ये क्या हो जाएगा, टैन स्क्वायर थीटा माइनस टैन स्क्वायर थीटा कितना हो जाएगा, 2 टैन स्क्वायर थीटा. पुढे बघा आता, हा 2 टॅन स्क्वेअर थीटा आणि टॅन स्क्वेअर थीटा किती येईल, 3 टॅन स्क्वेअर थीटा. 3 टॅन स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू किती राहिलं, 0. पुन्हा आता या टर्ममधून आणि या टर्ममधून काय कॉमन निघतं आहे, याच्यातून निघतो टॅन स्क्वेअर थीटा कॉमन. तर टॅन स्क्वेअर थीटा कॉमन निघाल्यानंतर इथे काय राहणार आहे, 3 राहणार आहे. मायनस इथे टॅन स्क्वेअर थीटाचा स्क्वेअर आहे, त्यातला एक कॉमन काढला आहे आपण, तिथे राहणार आहे टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0. ठीक आहे, दोघाचा प्रोडक्ट 0 आहे म्हणजे याचा अर्थ कोणतरी 0 असणार आहे. ठीक आहे, टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0 और 3 मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0.
मग टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. याचं जनरल सोल्युशन काय येणार आहे, थिटा इज इक्वल टू, याचं जनरल सोल्युशन काय असतं, याचं स्क्वेअर टेकिंग अ स्क्वेअर ऑफ बोथ साईड, टॅन थिटा इज इक्वल टू काय येईल 0. मग टॅन थिटाचं जनरल सोल्युशन, टॅन थिटा इज इक्वल टू 0चं जनरल सोल्युशन काय असतं, जे साईनचं असतं तेच. कधी असतं, एन पाय. इकडे बघूयात, त्याला आपण सोडवलं, या मायनसमध्ये तिकडे गेल्यास प्लसमध्ये जाईल. टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येईल, 3 येईल. पुढे टॅन स्क्वेअर थिटाला टॅन स्क्वेअर थिटा. बाळवून यार 3ला ना मी असं नाही लिहू शकत, स्क्वेअर रूट काढायचं याचं आणि त्याचं स्क्वेअर करून टाकायचं. मग काय येणार आहे, टॅन स्क्वेअर थिटा रूट थ्री विच एंगल ऑफ ए टॅन इज रूट 3 टैन पाई बाई 3 इज √3. तो इसका जनरल सोल्यूशन क्या होता है, थीटा इज इक्वल टू एन पाई प्लस और माइनस क्या रहेगा, अल्फा कौन आया है, पाई बाई 3. तो किस ऑप्शन में दिया है ये हमें दिया है ऑप्शन नंबर ए में. तो दिस इज़ द क्वेश्चन फ्रॉम ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन जो 5 में के शिफ्ट में पूछा गया है. ठीक है, वेरी वेरी इंपॉर्टेंट क्वेश्चन. ठीक है, तो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन के अंदर एक ही ध्यान रखना है हमें कि सिंगल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन में कन्वर्ट करायचं असतं आपल्याला. ठीक है, सो थँक्यू.